आणि पाकिस्तानमध्ये जर युद्ध झालं, जे की होऊ शकते, खूप जास्त चान्सेस आहेत, तर त्याचा अर्थव्यवस्थेवर आणि स्टॉक मार्केटवर काय परिणाम होईल हे आपण 3 मुद्द्यांद्वारे बघूया. नंबर 1, युद्धामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन महागाई वाढते आणि यामुळे अर्थव्यवस्थेवर निगेटिव्ह परिणाम होतो. नंबर 2, जेव्हा युद्धाला सुरुवात होते त्या दिवशी मार्केट एक फायनल बॉटम तयार करतं. युद्ध सुरू झाल्यानंतर मार्केट खाली जात नाही, कारण की जे युद्धामधलं नुकसान आहे त्या सगळ्या नुकसानीला मार्केट ऑलरेडी फॅक्टर इन करत असतं. नंबर 3, युद्ध सुरू झाल्यानंतर इतर सेक्टरमध्ये जी गव्हर्नमेंट स्पेंडिंग आहे ती खूप कमी होते आणि मेन फोकस येतो तो डिफेन्स सेक्टर आणि डिफेन्स कंपन्यावर. बाकी या युद्धाचा अर्थव्यवस्थेवर आणि स्टॉक मार्केटवर निगेटिव्ह परिणाम जरी झाला तरी तो टेम्पररी आहे, परंतु 1974 मध्ये ज्या प्रकारे पाकिस्तान पासून बांगलादेश वेगळा करण्यात आला त्या प्रकारे आता बलुचिस्तान जर वेगळा केला तर पाकिस्तानसाठी हा एक परमनंट आणि कायमस्वरूपी धडा आपल्याला शिकवत आहे.